मित्रांनो, महारथी आज मैदानामध्ये आहेत. आपण गेलो नाही, खूप लांब मैदान आहे आपल्यापासून. आणि काय होतंय, आपल्याला गुरसाळीचं मैदान आहेच की, तिथं जाऊ द्या, गोरगरिबाची बैठक येते ते उजेडात आपल्यामुळं. आणि त्याचा बी विषय नाही, काय जायचं गेलं असतो. लांब मैदान आहे, खूप लांब आहे आणि एकटाच आहे मी. आणि बाकीचे सगळेजण आता गेले असतील, त्याच्यामुळे लांब आहे. रातच्या एरियाचं कुठं काय गाड्या वाहनं नाही येतात जास्त, आणि लांब आहे, त्याच्यामुळं सॉरी बरं का, नाही मैदानामध्ये जाऊ शकलो. आज चर्चा करूया, इथून चर्चा करूया बकासूरची, मथुरची. काय काय वाटतंय, घरणिकीचा राजा, सर्जा आवडती बैल आहेत मित्रांनो. ज्या बैलांनी सबंध महाराष्ट्र आपल्या पाळण्याच्या वेगातून जिंकला, असे चौघेजण आणि खूप सारे नंदीसुद्धा आहेत, परंतु काळजाच्या तुकड्यातमध्ये आहेत हे. बघूया बकासूर, काय बोलू या बैलाबद्दल. जेवढं बोलू तेवढं कमी आहे या बकासूरबद्दल. आज बकासूर आपला बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांच्या तो नंदी आहे राजा नावाचा, त्याच्यासोबत पळताना दिसतो आहे. 17 गट नंबर 17मध्ये पळेल, परंतु खूप छान गाडी पळेल मित्रांनो. आता गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले, कारण की तुम्हाला माहितीच आहे बकासूर 1 ते 1.5 महिना झालं एक नंबरचा मानकरी जो आहे तो खूप लांब आहे त्याच्यापासून. परंतु कमबॅक करायचं त्याला माहिती आहे, कमबॅक कसं करायचं त्या वाघाला माहिती आहे. आणि बघूया हा वाघ कशा पद्धतीनं कमबॅक करतो आहे. आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले. खूप साऱ्या शुभेच्छा बकासूरला आणि राजाला. गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय तुम्ही. आता चर्चा करूया मथुरची. सगळ्याला माहीत आहे त्याला बिंजोडचा बादशाह म्हटलं जातं, 3 फेऱ्याचा बादशाह म्हटलं जातं. भारत केसरीचा किताब त्याच्या नावावरती आहे. आणि आज राहुल पाटीलसुद्धा मैदानामध्ये आहेत. खूप मोठा चान्स जो आहे तो मला कधीचा होतो आहे आपल्याकडून, खूप लांब आहे त्याच्यामुळे. आणि कसं होतं आहे, पावसाचे पण दिवस चालू आहेत, कुठं काय झाला लफडा पावसाचा इच काय लागेल का माझा मला, त्याच्यामुळं नाही, मी आता आज नाही गेलो त्या मैदानावर. दिलगिरी व्यक्त करीन, माफी मागतो फॅनची. आज काय मैदान होत्या, गेलो नाही. खूप लांब मैदान आहे, आपल्या जवळच्या भागात कुठं व्यास होत्या. पेडगावला आदल्या दिवशी तिथं मुक्कामी जाणार आहे. तिथं बघा तुम्हाला सांगतो, हॉटेल बुक केले, ते त्या हॉटेलमध्ये राहणार. आणि सकाळ नाही पहाटेपासून व्हिडिओ तुमच्यापाशी येणार. एक छोटीसुद्धा मुंगीसुद्धा तिथे ठेवत नाही. सगळे म्हणजे एवढ्या खबरा टाकतो तिथल्या, म्हणजे मैदानातल्या म्हणतो मी, बैलांच्या मुलाखती आहे ते. काही काळजी करू नका मित्रांनो. पेडगावचं मैदान एक हिंदकेसरी मैदान आहे, मानाचं मैदान आहे. त्यामध्ये चांगला सपोर्ट करा आपल्या चॅनेलला. आणि मथुर आज सुलतानसोबत पळतो आहे. हा सुलतान कुठला आहे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. कशा पद्धतीनं कामगिरी करेल हा सुलतान आणि मथुर. आणि गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील. गट क्रमांक 37मध्ये ही गाडी पळताना दिसणार आहे. त्याच गटामध्ये बुलेट आहे बरं का मित्रांनो. वाटते एवढी सोपी गोष्ट नाही, तो बुलेटसुद्धा एक टॉपचा नंदी आहे बरं का. आणि बघूया बुलेट कशा पद्धतीनं पळतो आहे. मथुर सुलतान मी आजपर्यंत बघितलंच नाही तो पळताना कसा पळतो आहे, परंतु बघूया काय होतं आहे. मथुर आहे. आणि रथी महारथी कुणी कितीही टॉपचा असू द्या, मथुर आहे. आणि बघूया कशा पद्धतीनं कमबॅक करतो आहे हा मथुर. खूप साऱ्या शुभेच्छा मथुरलासुद्धा. घरणिकीचा राजाचं कमबॅक आहे आज. मी तुम्हाला मला कमेंट्स केलेली काल की पळणार आहे का. मला पण रात्री खबर मिळाली की पळणार नाही, राजाचा पहिरा जायतो. ऐन टायमिंगला फिसकडलेला होता, परंतु तुम्ही बघितलं हरण्या मैदानामध्ये होता द्वारलीचा. आणि मालकसुद्धा म्हटलेलं की सलग 2 दिवस काय पळत नाही, परंतु कसा पळतो आहे मलाच काय कळणार. परंतु असो पळतो हे महत्त्वाचं आहे. आपला घरणिकीचा राजा आहे तिथं. आणि हरण्या एक पुष्यगावची ही जोडी नामांकित जोडी आहे. बघूया ही जोडीसुद्धा कशी पळते. आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष यांच्याकडे सुद्धा लागले. गट क्रमांक सांगा जरा कमेंट्समध्ये. सर्जा वेगाचा शेवट सर्जासुद्धा आज पळतो आहे बरं का. काल सर्जा थोडंसं जरा सेमीला गाडी पब्लिकनं लागली आणि थोडंसं चला 19-20 होत राहतं. खेळामध्ये चालतं, इकडे तिकडं खेळाच्या प्रकारे खेळायचा असतो. इथं हार कधी होते, जीत होते, कधी 1 नंबर मिळतो, कधी गुलाल मिळतो, कधीही आनंदाहून भारावून जायचं नसतं आणि कधीही निराश व्हायचं नसतं. हे बैलगाडा क्षेत्र आहे. आणि कमबॅक कुठला ना कुठला नंदी करीत असतो. काल तुम्ही बघितलं दहेगावच्या पाखऱ्याने कमबॅक कसं केलं बेकार. आणि त्या शिरसोडीकरांच्या रायफलनं चांगली गाडी पळाली. आणि खूप सगळे नंदी चांगले पळाले मित्रांनो. आणि आता बघूया आज बकासूर, मथुर, घरणिकीचा राजा, सर्जा टॉप बाकीसुद्धा सगळे नंदी पळत आहेत. परंतु हे महाराष्ट्राचे आवडते नंदी आहेत, बाकी सगळे आवडते आहेत. बघूया कशा पद्धतीनं आज ही कामगिरी करतात, याच्याकडे लक्ष लागले. कोण 1 नंबर करू शकतो कमेंट्स बॉक्समध्ये सांगा.